आषाढी एकादशीला पेठ वडगाव येथे बाळूमामांच्या रथाचे व मेंढी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती। पश्चिम महाराष्ट्रातून हजारो भाविक या ठिकाणी आले होते। संयुक्त बाळूमामा भक्त मंडळाच्या वतीने भक्तांसाठी शाबू खिचडी, वरी व शेंगदाण्याची आमटी असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो भक्तांनी घेतला। मोहरमचा सण असल्याने शहरातील सर्व पीर बाळूमामांच्या भेटीसाठी मार्केट यार्डात येत होते। शहरातील महिला महाप्रसादाच्या आयोजनासाठी सेवा करत होत्या। दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या रथाचे व मेंढी माऊलींचे दर्शन घेतले। या प्रसंगी संयुक्त बाळूमामा भक्त मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे उत्कृष्ट नियोजन केलेले पाहायला मिळाले। सकाळपासूनच परिसरातील बाळूमामांच्या पालख्या वाजत गाजत वडगावात येत होत्या। नमस्कार, सम्राट न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आषाढी एकादशी आहे। आज वडगाव शहरामध्ये मार्केट यार्ड येथे आदमापूर येथील श्री सद्गुरू संत बाळूमामा यांच्या रथाचं या ठिकाणी पूजा अर्चा करण्यात आलेली आहे। आष्टा या ठिकाणी जे सुप्रसिद्ध असणारं बाळूमामांचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी असणारे जे पुजारी आहेत वाघमोडे आबा हे या ठिकाणी पालखी घेऊन आलेले आहेत। त्या जंगी मिरवणूक आता वडगाव शहरातून त्यांनी सवादी काढली होती। आपल्यासोबत वाघमोडे आबा आहेत। आबा, काय सांगाल, आज तुम्ही आषाढी एकादशी दिवशी तुम्ही बाळूमामांची या ठिकाणी पालखी आपण घेऊन आलेला आहात, काय सांगाल आपण? श्री सद्गुरू बगा नंबर 7 आदमापूर क्षेत्रात असलेले आज या बग्याचं महत्त्व पांडुरंग बंडगर तात्या की आपल्या पाठीशी मागं उभा असून आम्हाला जिथं तिने हाक मारल ते आपले 7 नंबर बगा जगाला साथ देणारा, न कोणाला फसवणारा आज या ठिकाणी 58 पालखी हे तात्याने शब्द दिला की आमच्या आखाड्या एकादशीला जसं या वडगावच्या समितीत आज 7 नंबर बगा आला तसा 58 परिसरात की जसं हे 7 नंबर बगात जागृत देवस्थान आहे तसं आदमापूर देवस्थान जागृत आहे, तसं आष्टा परिसरात 100% जागृत देवस्थान आहे। न कोणाला फसवता बाळूमामाच्या नावाखाली जे आता बाहेरनं येतात लोक ही तिकडे द्या तिकडे द्या, एक गुन्हाला कोणी बाहेर मागायला तर त्यांना 1 रुपया देऊ नका। आम्ही त्यांना मुलाखती प्रत्येकाला सांगितले की ते लोक घेतात आणि वाईट मार्गात जातात, त्याविषयी नको। आज या 7 नंबर बग्याच्या रथाची ताकद श्री सद्गुरू बाळूमामा तात्या असेल, हे माने असलेली हे आमचे सर्व भक्त आज एक प्रत्येक रविवारी 50 भर लोक पालखी संघ असतात बाहेर पालखी चालले तर म्हणून आज या 7 नंबर बग्याच्या आपल्या तात्याच्या आशीर्वादानं आपल्याला अतिशय सुंदर 1 नंबरनं कार्यक्रम चालतो की आता ह्यो लहान बाळूमामा आमचा ह्यो मुलगा ज्यांना चेक करून आला असलं तात्यासारखं त्यानं सांगितलं की तुला मुलगा होईल असं त्यानं 100% झालेल्या हा परमेश्वर म्हणजे वाचा ह्या बाळूमाच्या तोंडनं येणारा हा परमेश्वराने आपल्याला आपण त्याचे गडी म्हणून मालक म्हणून आहे, आम्ही मालक गडी म्हणून चाकरी राहिलेला आहे ह्या देवळात देखील। हे देखील मालक म्हणून नाहीत, फक्त त्यांनी आपल्याला मुलाखती सांगितले आज तुमच्या सर्व ही लेकरी एकत्र येतेली मोठ्या संख्येनं भंडारा आणि महाप्रसाद खातेली। कुठल्याही कोणाला अडचण कोरोना काळात कॅन्सर असेल, कोरोना असू दे, 6 महिना 2 महिना 8 महिने ह्या बाळूमामाची बकरी राखली आणि जर एखाद्याची रानात पिकात मेंढर गेली ती लोक म्हणजे माझी नुकसान झाले, अरे नाही तुझी नुकसान झालं तर मी सांगितलं त्याला 1 वर्ष चाकरी राहील, अशा त्या लोकांना भरभराटा मेंढरांचा पाय लागल्यावर ताकद आली। सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात देखील म्हणजे आष्ट्याचं पण आदमापूरच्या बरोबर आता आष्ट्याचं पण जे आपलं जे बाळूमामांचं मंदिर आहे यात एक म्हणजे जागृत देवस्थान आहे आणि लोकांच्या मनामध्ये पण मोठ्या प्रमाणात आता म्हणजे चर्चा चालू आहे। त्याबद्दल काय सांगाल की आपण त्या ठिकाणी पुजारी आहात, तुमचे काय अनुभव आहेत त्या ठिकाणचे? काय नाही, ज्यांना असं ज्या मामांच्या आशीर्वादानं त्यांना मुलं झाल्यात, कॅन्सर लागल्यात, कोण अधिकारी झालेत, कोण कलेक्टर झाला, कोण आमदार झाला, आज मामांच्या आशीर्वादानं कोणालाही अडचणी दिल्या नाहीत आणि जेवढे आतापर्यंत झाल्यात की ज्या महिलांना 4000 मुलाचं रेकॉर्ड आहे, कोणाला 10 रुपये फोन नंबर डायरेक्ट आहे विचार आपण त्याच्या रुपयात मिळते नाही, कारण मी कलेक्टर भेट नाही एवढे या देवाला भेटते। तात्यानं आज म्हणावं बाबा मी इथं मला फोन केलाय, मी तिथं तात्या पांडुरंग सोबत तात्यानं हाक मारले की मी तिथं पुढचा विचार करायला नाही। एक मला 7 नंबर बघा आणि हे आष्टा मंदिर बोंड्या माळावर आहे, कुठले चोरी होणार नाही, कुठे चपाती होणार नाही, परमेश्वर प्रत्येकाला करेल, त्याला आंधळा करेल, बकऱ्यात करून देत, पुढं बाहेर तळावर जाऊ देत। आमच्या मंदिरात जवळजवळ 4000 5000 10000 आमुषाला 50,000 लोक असतात, रवाची 20,000 लोक असतात। कोणाला पण आष्ट्या आबानं म्हणावं आबा टेकले ते बघतो
आपण सच्चान जायचा, सच्चान मारायचा, अमर कीर्त या बाळूमामाची राखायचं. एवढंच मी तुम्हाला अष्टविनायक बाबासो बाळू वाघमोडे जय बाळूमामा. आज साहेब इथं आलं, तुम्ही धन्यवाद झाला. आमच्या बघितलं तुम्हाला साथ कायम धन्यवाद राखेल. धन्यवाद धन्यवाद. आता आपल्यासोबत बगाड नंबर 7चे कारभारी या ठिकाणी बंडगर तात्या आहेत. तात्या, आज आषाढी एकादशी आहे. कालपासून अतिशय चांगल्या पद्धतीची तयारीच्या ठिकाणी नियोजन चालू आहे. कशा पद्धतीच तुम्हाला म्हणजे सकाळपासून तुम्ही बघताय की वडगावचे जे बाळूमामा भक्त आहेत कशा पद्धतीचं नियोजन त्यांचं चालू आहे, किंवा मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी तुम्हाला काय वेगळं काय असं काय फरक तुम्हाला काय जाणवला? जय बाळूमा. बाळूमा देवालय आदमापूर बगा नंबर 7. आज काल पेठ वडगावमध्ये रथाचं आपल्या पालखीचं मोठी मिरवणूक झाली आणि वडगावकरांनी मोठ्या डॉल्बी लावून ढोलाच्या गजरात मोठी मिरवणूक काढून इथं पालखीचं आगमन करून मोठ्या मंडपाच्या ह्याच्यात देवाला 1 नंबर साथ दिली. आज काल महाप्रसाद आरती, आज सकाळी आपल्या आषाढी एकादशीचा शाबूचा महाप्रसाद दिवसभर सकाळधरनं आजपर्यंत आत्तापर्यंत चालूच आहे महाप्रसाद. असा संध्याकाळी पण वरी आणि वरीची शेंगदाणा आमटी असा महाप्रसाद जोपर्यंत माणसं येईल तोपर्यंत चालूच राहील. आणि गजी मंडळ ओव्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी रात्री सकाळभर उद्या महाप्रसादाचा मोठं नियोजन त्या वडगावकरांनी 1 नंबर नियोजन केलेलं आहे. जय बाळू. आज आषाढी एकादशी आहे आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं बाळूमामांच्या रथाचं आगमन या ठिकाणी वडगावात झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडगाव आणि पंचक्रोशीतील सकाळपासून हजारो नागरिक या ठिकाणी बाळूमामांच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी यावं आणि बाळूमामांच्या मेंढी माऊलींचं आणि रथाचं त्यांनी दर्शन घ्यावं या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. बाळूमामा भक्त आपल्यासोबत बोलणार आहेत. 1 सेकंद बोला. श्री संत सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर बगा नंबर 7. आमच्या बग्याचे कारभारी श्री पांडुरंग बंडगर तात्या, उपकारभारी प्रवीण बंडगर, बिरू पुजारी आणि आम्ही सर्व सेवक. आम्हाने सांगायचं असं वाटतं की हे आमचं दुसरं वर्ष आहे पेठ वडगावमध्ये आषाढीचं. आम्हाला गेल्या वर्षी पण चांगला उत्स्फूर्त मिळाला, याच्यापेक्षा यावर्षी पण चांगला उत्स्फूर्त मिळाला आहे. पेठ वडगाव गावातल्या नगरीतल्या सर्व मंडळांनी, सर्व बाळूमामाच्या भाविक भक्तांनी बाळूमामासाठी अहोरात्र कष्ट करून हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आज लाखो माणसाची गर्दी ह्या मार्केट यार्डमध्ये गोळा झालेली आहे. तरी पण सर्व बाळूमामाच्या भक्तांनी या परिसरातल्या या पंचकृषीतल्या आमच्या आष्ट्याच्या आबाजी पालखीचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तरी बी सगळ्यांनी ह्या प्रसादाचा लाभ घ्यावा, आनंद घ्यावा, हीच आमचं बाळूमाचरणी. पण बोला बोला बाळूमाच्या. आपल्यासोबत अजून एक बाळूमामा भक्त आहेत, ते या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. काय सांगाल आपण या संदर्भात? श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय आदमापूरचा बगा नंबर 7 व 7 नंबर बग्याचे कारभारी पांडुरंग बंडगर तात्या, उपकारभारी प्रवीण बंडगर व तसेच श्री सद्गुरू संत बाळूमामा देवालय आष्ट्याचे पुजारी तर बाबासाहेब बाळू वाघमोडे व लहान बाळूमामा हे वर्षाला आषाढी एकादशीला बाळूमामाच्या मेंढरात पालखी घेऊन येतात. व तसंच बाळूमामाचे कातरण सोहळा असेल किंवा विविध बघा 7 नंबर बघ्याचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळा कार्यक्रम पार पडणे, कारभारांना सहकार्य करणे व मेंढरासने औषध म्हणा, अशा अनेक काही गोष्टी आहेत की हे पुजारी तिथं स्वतः जाऊन त्या मेंढरांची व्यवस्था करतात, कारभारांना सहकार्य करतात. व आष्ट्या या गावामध्ये आज या पश्चिम महाराष्ट्रात हा बाळूमामाचं मंदिर म्हणजे सगळं सुप्रसिद्ध आहे की आपल्या या मंदिरामध्ये किती जरी मोठा
रोग आला तर या बाळूमामाच्या भांडऱ्यानं व या भांडऱ्या संघ कन्या ज्या बाळूमामाच्या ज्या कन्या असतात त्यांना असा कुठलाही रोग नाही की ह्यो रोग बरा होत नाही. माझ्या डोळ्यात देखत घडले की कामेरगावचा एक भक्त, त्या भक्ताला हार्ट विकार होता, हृदयाला गोल होतं आणि मुंबई या ठिकाणी ऑपरेशन करायचं ठरलं होतं. आबांनी त्याला मार्ग दिला की तू काय काळजी करू नको, हा या मामाच्या कन्यान भांडऱ्या खा की तुझं जाग्यावर ते रोज बाळूमामा मिटवून टाकेल. मग असं आबांनी सांगितल्या की त्या भक्ताने 1-2 रविवारी कन्या खाली असतील आणि 3ऱ्या सोमवारी जाऊन मुंबईला चेक केलं तर त्या भक्ताच्या हार्टला होल नव्हतं. एवढं बाळूमामाची महिमा आहे. या सगळ्यांनी भक्तांनी येऊन जी भांडरा आणि चटणी, बाळूमामाच्या ग्रंथात उल्लेख आहे की एका डॉक्टरला करोना झाला असताना की डॉक्टरला मामानी चटणी आणि भांडरा हा औषध दिलं होतं आणि औषधानं त्या डॉक्टरचा करोना बरा झाला होता, कर्करोग बरा झाला होता. अशी एक श्रद्धा आणि एक शक्ती ठेवा की प्रत्येक आलेल्या ह्या पृथ्वीवर जे काय रोग असतील, राय असतील, ही मामाच्या भांडऱ्यात आणि कन्या आणि आंबीलमध्ये ही खाल्यानंतर 100% तुमचा बरा होणार ही सांगतो बाळूमामाच्या नावाने. मी कडेगाव तालुक्यातील चिंचणी या गावात राहणारी प्रियांका धनवडे आज इथे उभं राहून बोलते. याचं कारण फक्त श्री सद्गुरू संत बाळूमामा हेच आहे. गेली 3 वर्षापासून मी अशक्तपणा आणि बेशुद्धीकरण या कारणांमुळे त्रस्त होते. पण माझ्या वडिलांनी कृष्णगंगेत वाहणाऱ्या पाण्यासारखा पैसा व्हायला 5 लाख 10 लाख किती गेलं काही माहिती नाही, पण काही उपयोग होत नव्हता. मग एका पुरुषाने श्री सद्गुरू बाळूमामा देवालय आष्टा याबद्दल माहिती दिली आणि आठवड्यातच फक्त आणि फक्त आठवड्यात मी आज इथे मायकिंग करत आहे. याचं कारण फक्त आणि फक्त बाळूमामा आहेत. बाळूमामा मागतात तर फक्त प्रेम, निष्ठा आणि श्रद्धा या आणि विश्वास असेल तर अशक्य काहीच नाही असं बाळूमामांचं म्हणणं आहे. म्हणूनच बाळूमामांचं मेन औषध म्हणजे कन्या खाल्ल्यावरती तुमचं जे काही दुखणं असेल ते दूर जाईल असा बाळूमामांचा विश्वास आहे आणि तो विश्वास खरा होतो हा माझा अनुभव आहे. त्यामुळेच बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. कोरोना झालेले सुद्धा लोक या बाळूमामाच्या बग्यात येऊन बरी होऊन गेले आहेत. कन्या आंबील हा प्रसाद सर्व रोगांवर मात करतो. बाळूमामांचं या जगात खूप सत्व आहे. बाळूमा हा जगातला व कलियुगातला एक देव आहे. बाळूमाचं महत्व जगावेगळं आहे आणि बाळूमाचा कार्यक्रम एक जगावेगळा आहे. बोला जय बाळूमा. बाळूमाची मेंढरं पेठ वडगावात आहेत, तर इथे येऊन सर्व भाविक भक्तांनी दर्शन घ्यावे. आतापर्यंत 50 वर्षात हा कार्यक्रम झाला नव्हता आणि असाच आमचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी यावा हेच माझी नम्र विनंती. टाळ्या वाजवा. वडगाव सिटीमध्ये सलग 2 वर्ष बाळूमामांचा कार्यक्रम व्हायला लागलाय. हे आम्ही आमच्या वडगावाचं भाग्य समजतो आणि सर्व युवा मंडळी, कार्यकर्ते मंडळी सगळी पुढे होऊन चांगलं कार्य करतात. आणि लोकांनी सढळ हाताने मदत केलेली आहे, त्यामुळे त्यांचे आम्ही आभारी आहे. आणि असाच बाळूमामांचा 16 वर्षाला घडावा ही आमची बाळूमामासनी नम्र विनंती आहे. बाळूमामाच्या नावानं. मला 4 वर्ष मूल बाळ नव्हतं, तरी आष्ट्याचे पुजारी बाळूमामा मंदिराचे आबासो वाघमोडे यांनी मला म्हणजे ओट्यामध्ये नारळ घालून मला 100% मुलाची गॅरंटी दिली आणि त्याप्रमाणे मला आज ही 2 मुलं प्राप्त झालेले आहे बाळूमामांच्या आशीर्वादानं. मग ह्या अनुभवाखातीर मी माझ्या माऊस बहिणीला 7 वर्ष मुलगा नव्हता, तरी मी तिला हा परिचय दिला. तिनं पण माझ्या सांगण्याप्रमाणे भक्ती केली. बाळूमामा मंदिर आष्टा येथे तिला पण तिच्या उदरी पण एक मुलगा झाल्याने तिच्या पण घरात सुख समाधान शांती आलेले. अशा प्रमाणे मला व माझ्या मित्रमंडळींना खूप अनुभव आलेला आहे. नमस्कार, माझं नाव सूरज रोडे, मी आहे हरिपूरचा. यांच्याप्रमाणेच मी आष्ट्यात माझे मित्र अवधूत भगत यांच्याबरोबर येत होतो. त्याप्रमाणे त्यांच्याबरोबर येता माझा भाऊही तिथे येऊ लागलेला. त्यामुळं त्यांच्याही मुलं होण्याचा त्यांनाही त्रास होत होता. त्या भावालाही माझ्याही मुलगी झालेली आहे.
आता त्यांचा संसार सुखी चाललेला आहे. हा अनुभव खूपच चांगलेला आलेला आहे आम्हाला. बोला बोला बाळूमामाच्या नावानं. नमस्कार, मी इस्लामपूरहून आलोय. मला बाळूमामाची प्रसन्नता म्हणजे मला पहिलं एवढं बाळूमामा या विषयावर किंवा या देवाच्या ह्याच्यावरती मला कुठलीही श्रद्धा नव्हती किंवा काही माहिती नव्हतं. माझा फुलांचा व्यवसाय आहे. मी इस्लामपूरमध्ये 1 वर्षापूर्वी फुलांचा व्यवसाय चालू केला होता आणि माझी मैत्रीण आष्ट्यात तिचं दुकान होतं नारळ अगरबत्तीचं. तिने मला बऱ्याच वेळा सांगितलं. मग त्याच्यानंतर मी एक दिवस येऊन आबांची भेट घेतली. आबांचा फक्त एक शब्द की ज्या दिवशी तू इथं येशील, ज्या दिवशी तुझ्या कपाळाला भंडारा लागल, त्या दिवसापासून तुझ्या आयुष्याचं सोनं होणार. आणि ह्या शब्दावर जसा मी विश्वास ठेवला, आज मी अष्ट्यात मंदिरापाशी 1.5 वर्ष झालं माझं दुकान चालू आहे. अक्षरशः सांगायचं म्हटलं तर अगदी शून्यातून विश्व निर्माण केले. आज मी ह्या स्टेपला आहे की मी ज्या म्हणजे त्याचं स्वप्न पण बघितलं नव्हतं किंवा कल्पना पण केली नव्हती. आज मी फुलांचा व्यवसाय करून माझी स्वतःची 3 मजली बिल्डिंग आहे. मी एकदम साध्या मातीच्या घरात राहणारी व्यक्ती असून आणि मला सगळ्यात महत्त्वाचं असं मला सांगायचं आहे की बाळूमामाचे पुजारी आष्ट्याचे जे बाबासाहेब वाघमोडे आहेत ते आमचे आबा साक्षात. आम्ही त्यांच्या रूपात आम्हाला परमेश्वरच देतो किंवा त्यांच्या वाणीतून जो शब्द येतो तो अगदी आमच्यासाठी खराखुरा जीवनाला अर्थ